आज मला ना एक प्रश्न पडला, तो म्हणजे वाय ओनली हबिल्ड योगा. अजून पण अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्या थ्रू मी योगा शिकू शकते, जे कदाचित अजून कमी कॉस्टचे असतील. मग मी हबिल्डच का चूज केलं? असं काय कारण आहे ज्यामुळे मला फक्त हबिल्ड योगाच करायचा आहे? मी हबिल यासाठी चूज केलं कारण पहिली गोष्ट म्हणजे ते घरी बसून आहे, मला कुठेतरी जायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसातून त्यांचे 6 स्लॉट्स आहेत, सकाळी 3 संध्याकाळी 3. मला पाहिजे त्या टाईमला मी करू शकते. थर्ड, हे त्यांचं मोनोटोनस नसतं. वीक अख्खा प्लेन्ड असतो. आज जर मोबिलिटी आहे, दुसऱ्या दिवशी लोअर बॉडी, अपर बॉडी, मग लाफ्टर. थर्सडेजला ते नेहमी लाफ्टर घेतात अँड वी एन्जॉय दॅट. त्यानंतर त्यांचे अनेक वर्कशॉप्स असतात जे तुम्ही अटेंड करू शकता इफ यू आर अ मेंबर. मर्मा पॉईंट्स असतील. आता सध्या त्यांचा क्रिएट एव्हरीडे हा प्रोग्राम चालू आहे जो फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यानंतर त्यांचे जसे वीक प्लॅन्स असतात तसे मंथसुद्धा डिसायडेड असतो. फर्स्ट वीक जरा लोअर असेल म्हणजे लो तेवढा जास्त इंटेन्स असते, लोअर इंटेन्सिटी असते. मग त्यांचं सेकंड वीक मूवमेंट असतं. थर्ड वीक त्यांचा जरा जास्त इंटेन्सिटी असते आणि लास्ट वीकमध्ये भरपूर इंटेन्स आणि वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्युझिक लावून घेतात, सूर्यनमस्कार घेतात, सूर्यनमस्कारमध्ये व्हेरिएशन्स दाखवतात, इझी गोष्टी दाखवतात. सगळ्यांना सगळं जमतं असं नाही, सो तुमच्या पद्धतीने तुम्ही करा अशासाठी ते वेगवेगळे व्हेरिएशन्स पण दाखवतात. सो इट इज लाईक कोणतरी आहे तुम्हाला बसलेला आहे जो तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला शिकवतोय आणि तुम्हाला ज्याचा त्रास होत नाही. दॅट इज द रिझन आय चूज हबिल्ड एव्हरी डे. आय विल चूज हबिल्ड. बाय.